छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचं काम 76% झालंय। उर्वरित काम गतीनं व्हावं यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार रोजी आयुक्तालयात बैठक संपन्न झाली। यात पाईपलाईनच्या कामासाठी पैठण तालुक्यातील चितेगाव येथे डायव्हर्शन घेण्याचा निर्णय झाला। यासाठी 10 डिसेंबर 2024 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान चितेगाव येथील रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। याबाबत ग्रामीण पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाची मदत घेण्यात येत आहे। पाईपलाईन पुढे टाकण्यासाठी चितेगाव येथे डायव्हर्शन घेण्यासाठी गरज आहे। चितेगाव येथे डायव्हर्शन असल्याने या रस्त्यावरील वाहतूक वळविण्याबाबत पोलीस अधीक्षकांकडून अधिसूचना काढण्याचं बैठकीत ठरलं। 10 डिसेंबर 2024 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले। या बैठकीत पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त जी श्रीकांत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महावितरणाचे अधिकारी, योजना गुत्तेदार प्रतिनिधी उपस्थित होते। केंद्र, राज्य आणि मनपाच्या निधीतून शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी 2500 मिलीमीटर व्यासाचे नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे। GVPR कंपनीचे हे काम घेतले आहे। चितेगाव परिसरात 720 मीटर लाईन टाकण्यासाठी 1.5 महिना रस्ता बंद ठेवण्यासाठी GVPR कंपनीला परवानगी देण्याचे शुक्रवारच्या बैठकीमध्ये ठरलं। यामुळे पैठणकडे जाणाऱ्या उद्योजक व नागरिकांना 47 दिवस पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे। नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे। चितेगाव येथे पाईपलाईन टाकताना रस्त्याच्या कडेला सुमारे 720 मीटर अंतराचं खोदकाम करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद करावी लागेल। वाहनधारकांसाठी पर्यायी रस्ता देण्यात येणार आहे। प्रतिनिधी गौतम सोनवणे, बुलंद आवाज, पैठण।